नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील चित्ते. मित्रांनो, माझं युट्यूबला फर्स्ट व्हिडिओ पोस्ट करण्याचं कारण, मी मागच्या महिन्यात काही कारणास्तव माझा हेअरफॉल खूप होत होता, प्लस माझं हेअर ग्रोथिंगचा खूप प्रॉब्लेम होत होता. तर मी नाशिकमध्ये डॉक्टर मनोज बच्चाव सर, मी तसं खूप सर्च केलं. मी डॉक्टर मनोज बच्चाव सरांकडे गेलो मागच्या महिन्यात. मी कन्सल्टेशन केलं आणि मी मागच्या महिन्यापासून त्यांनी मला PRP सजेस्ट केली होती. मी PRP केल्यानंतर मला खूप PRPचा रिझल्ट छान वाटलं. मी सरांना सांगितलं की मला हेअर ट्रान्सप्लांट पण करायचं आहे, तर सरांनी मला हेअर ट्रान्सप्लांटचंही सजेशन केलं. मित्रांनो, माझं उद्या हेअर ट्रान्सप्लांट आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकतो की माझं किती प्रमाणात हेअर फॉल झालेलं आहे. सगळं बघू शकतात, पूर्ण मध्ये पॅचेस वगैरे पूर्ण बऱ्यापैकी मागच्या महिन्यापासून, म्हणजे मागच्या 3 महिन्यापासून खूप हेअर फॉल झाला. खूप माझे केसांना प्रॉब्लेम झाला होता. तर मित्रांनो, उद्या माझी फर्स्ट जर्नी म्हणजे माझं हेअर ट्रान्सप्लांट आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगण्याचं हेच कारण की आपण बघू की आपल्याला कसा रिझल्ट येतो. आपण डे 1 पासून तर आपण पूर्ण रिझल्ट मी तुम्हाला डे 1 पासून पूर्ण व्हिडिओ पोस्ट करणार आहे. उद्याचा सर्जरीचा व्हिडिओ पोस्ट करणार आहे, ग्राफ्ट कसे लावले ते पोस्ट करणार आहे आणि रिझल्ट कसा येतो डे 1 पासून तर जितके दिवस लागतील पूर्ण तुम्हाला A to Z व्हिडिओ पोस्ट करायला बघायला भेटतील. मित्रांनो, तर नक्की बघा. तुम्हालाही त्याच्यात कळेल की कसं असतं, काय असतं, नक्की कसं करतात हेअर ट्रान्सप्लांट. तर डे 1 पासून तुम्ही बघा, यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल. धन्यवाद. मित्रांनो, मी तुमचं स्वप्नील चित्ते. आता मी बघताय तुम्ही, मी इलाइट हॉस्पिटलला आलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात माझं प्रोसिजर चालू होणार आहे. तर मी त्या अगोदर म्हटलं एक छोटासा व्हिडिओ ब्लॉग तयार करू. आज आपला फर्स्ट डे, जे काही आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट करायचं आहे, एक्साइटमेंट खूप जास्त आहे. कसं होईल, काय होईल, त्यासाठी बघूयात. आता थोड्याच वेळात प्रोसिजर चालू होईल आपली. सगळं मी शेअर करणार आहे. मी एक लोकल टेस्ट डोस केला, हातावर बघू शकतात. तर मला त्याचा साईड इफेक्ट काही चेक केलं, काही झालेलं नाही आहे. तर आपलं मार्किंग बघू शकता, सरांनी मार्किंग केलेली आहे, झिगझॅग मार्किंग पूर्ण. तर आता आपलं सगळे मार्किंग बघून सरांनी सांगितलेलं आहे आपण अशा पद्धतीने कसं येतं काय तर ते बघूयात. जर्नी स्टार्ट करू. तुम्ही बघत राहा पूर्ण फर्स्ट डे पासून तर लास्ट डे पर्यंत. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपली प्रोसिजर पूर्ण झालेली आहे आणि जे काही मनात भीती होती की हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्रास वगैरे असा कुठलाही प्रकार नाही. अतिशय सुंदर प्रकारे प्रोसिजर संपलेली आहे. सरांनी सगळं समजून सांगितलं होतं, त्यानुसारच झालेलं आहे सगळं. आणि तुम्ही बघू शकता की ग्राफ्ट हेअरलाईन पूर्ण बघू शकता. अतिशय सुंदर असं मला वाटलंही नव्हतं की इतकं सुंदर असं एवढं होईल, असं ग्राफ बसतील. पण अपेक्षापेक्षा खूप छान झालेलं आहे. पण बघू आता पुढे आपण कसा रिझल्ट येतो, काय रिझल्ट येतो, पूर्ण व्हिडिओ आपण बघू. त्यानुसार मग तसं मी तुम्हाला अपडेट कळवेल. मग बघूया आपण.